डॉक्टर होण्याचं स्वप्न आणि त्यासाठी दिवसरात्र एक करून केलेला अभ्यास आणि त्याचबरोबर ते स्वतःच्या प्रामाणिकपणावरचा आणि या व्यवस्थेवरचा असलेला विश्वास. पण काय होतं जेव्हा तुमचं हे स्वप्न चंडीगड, पाटणा किंवा पुण्यात बसलेला एखादा दलाल लाखो रुपयांना विकून टाकतो. आज ग्लोबल मराठी न्यूजवर आम्ही हेच सत्य तुमच्यासाठी उलगडणार आहोत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेल्या सर्वात मोठ्या किडीची ही कहाणी आहे. हा फक्त एक पेपर फुटीचा विषय नाही, हा एक असा घोटाळा आहे की ज्याने महाराष्ट्राच्या लातूर पॅटर्नला सुद्धा काळिमा फासलाय. सायकलवरती शिकवण्या घेण्यापासून ते 100 कोटींच्या साम्राज्याचा मालक होण्यापर्यंतचा जो शिवराज मोठेगावकरांचा जो प्रवास आहे, तो प्रवास आणि थेट NTA आत घुसून पेपर फोडणाऱ्या प्राध्यापक PV कुलकर्णीची मास्टर माइंड प्लॅनिंग आणि यामध्ये जे पोलीस आहेत यांचा रोल नेमका काय आहे, त्याचबरोबर ते राजकीय नेत्यांचे लागेबंधे हे कुठपर्यंत होते आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा हा जीवघेणा बाजार नेमका कसा चालत होता, हाच विषय आज आपण इन डिटेलमध्ये घेणार आहोत. लातूर एकेकाळी दुष्काळासाठी ओळखला जाणारा जिल्हा, पण नंतर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे देशात तो गाजू लागला. याच लातूरमध्ये साधारण 1999च्या सुमारास एका भाड्याच्या खोलीत अवघ्या 10 मुलांपासून एका क्लासची सुरुवात झाली. क्लासचे संस्थापक होते एका शेतकरी कुटुंबातून आलेले MSc गोल्ड मेडलिस्ट शिवराज मोठेगावकर. सुरुवातीला सायकलवरती घरोघरी जाऊन ट्युशन घेणारे मोठेगावकर विद्यार्थ्यांमध्ये M सर या नावाने चांगलेच प्रसिद्ध झाले होते. 2003 मध्ये त्यांनी अधिकृतपणे RCCची स्थापना केली. सर्व विषय एकाच छताखाली या कल्पनेतून त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजेच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर अशा अनेक ठिकाणी आपल्या शाखा उघडल्या. वर्षाकाठी 100 कोटीहून अधिक उलाढाल असणारं हे साम्राज्य त्यांनी उभं केलं. पण या यशामागे एक काळपण सत्य दडलेलं होतं. निकाल 100% लागावा आणि जाहिरातीत आपण नंबर 1 राहण्यासाठी M सरांनी काय केलं तर शॉर्टकट निवडला आणि इथूनच सुरू झाली नीटच्या महाघोटाळ्याची स्क्रिप्ट. या प्रकरणातील खरी सूत्रे ही लातूरमध्ये नाहीत तर पुण्यातून हलवली गेली. शिवराज मोठेगावकरांचे जे गुरु आहेत आणि जे पुण्याचे निवृत्त रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक PV कुलकर्णी यांचा यामध्ये समावेश आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काय तर PV कुलकर्णी हे थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTEची परीक्षा प्रक्रियेशी थेट जोडले गेलेले होते. कुंपणाने शेत खाण्याचा हा एक प्रकार होता. 23 एप्रिल परीक्षेच्या 10 दिवस आधी कुलकर्णींनी केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो पेपर NTEच्या सिस्टीममधून लीक केला आणि हा जो पेपर आहे तो थेट शिवराज मोठेगावकरांच्या मोबाईलवरती पोचवला. मोठेगावकर अतिशय हुशार माणूस आहे. त्याने थेट पेपर हा पोरांना न देता 42 प्रश्नांची एक गेस क्वेश्चन बँक म्हणजेच मॉक टेस्ट तयार केली आणि हीच टेस्ट RCCच्या विद्यार्थ्यांकडून सोडून घेतली. 3 मे रोजी काय घडले तर 3 मे रोजी जेव्हा विद्यार्थी परीक्षेला बसले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण RCCच्या मॉक टेस्टमध्ये जेवढे क्वेश्चन होते, जेवढे प्रश्न होते ते जसेच्या तसे फायनल पेपरमध्ये आले होते. याचा एक व्हिडिओ नंतर व्हायरल झाला ज्यात मोठेगावकर विद्यार्थ्यांना विचारताना दिसतोय की आपल्या टेस्टमधले किती प्रश्न हे पेपरमध्ये आले होते आणि विद्यार्थी देखील ओरडून सांगतायत की सर हे सगळे प्रश्न आले होते. हा सगळा व्हिडिओच पुढे CBIसाठी सर्वात मोठा पुरावा ठरला आहे. नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला. RCC मॉक मधून RC टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात RCC? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं NCERT बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. कोणताही घोटाळा हा मिडलमॅन आणि काळ्या पैशांशिवाय हा पूर्ण होत नाही. या प्रकरणात देखील विद्यार्थ्यांचे जे आहेत ते सौदे करण्यासाठी एक मोठी साखळी काम करत होते. यात लातूरमधील जो जिल्हा परिषद शिक्षक आहे संजय जाधव त्याचं नाव आणि त्याचबरोबर ती जलील पठाण यांची सुद्धा नावं आता समोर आलेली आहेत. दिल्लीतून गंगाधर नावाचा व्यक्ती जो होता
कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत होता तो. पण यात सर्वात वेगळे आणि धक्कादायक नाव होते ते पुण्याच्या बिबेवाडीतील एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेचे. तिचं नाव होतं मनीषा वाघमारे. मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरचा वापर हा काळ्या पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी हा केला जात होता आणि गुप्त बैठकांसाठी सुद्धा याच ब्युटी पार्लरचा उपयोग केला जात होता. नांदेडमधील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या मुलीसाठी तब्बल 5 लाख रुपये देऊन हा पेपर विकत घेतला होता. मुलीला लातूरवरून पुण्यात शिफ्ट करण्यात आलं आणि तिच्या मॉक टेस्टचे मार्क एकदमच रातोरात वाढले. हे फक्त एक केस नाही, असे हजारो विद्यार्थी या जाळ्यात ओढले गेले आहेत. जेव्हा सुरुवातीला लातूरमध्ये या प्रकरणाची कुणकुण लागली तेव्हा स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. याचं कारण काय होतं? तर कारण होतं कोचिंग क्लासकडून दर महिन्याला पोलिसांच्या विशिष्ट अधिकाऱ्यांना जे हप्ते जात होते. त्यामुळं दुसरं एक, लातूर आणि पुण्याचे काही बडे नेते, ज्याला आपण राजकीय नेते म्हणतो, या कोचिंग माफियांना पाठीशी घालत होते. शेकडो कोटींची उलाढाल असल्याने निवडणुकीसाठी जो लागणारा पैसा आहे किंवा फंड आहे तो येथूनच पुरवला जात असल्याचा थेट संशय होता. जोपर्यंत प्रकरण दिल्लीपर्यंत पोचले नाही आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश हा रस्त्यावरती आला नाही तोपर्यंत सिस्टीम मॅनेज होती. पण राजकीय दबावामुळे सुरुवातीला मोठेगावकरांपर्यंत पोलिसांचे हात पोचत नव्हते. बाब जास्त काळ लपून राहत नाही. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर आणि देशभरातील संतापानंतर तपास CBIकडे गेला आणि मग सुरू झालं ऑपरेशन लातूर. 14 मे रोजी CBIने पहिल्यांदा मोठेगावकरांच्या घरावर हा छापा टाकला. त्याचा मोबाईल हा जप्त केला. पण तोपर्यंत शातीर मोठेगावकरांनी काय केलं होतं तर मोबाईलमधील जो डेटा आहे आणि त्याचबरोबर ते टेलिग्राम चॅट्स आहेत ते सर्वच्या सर्व डिलीट केले होते. तपासात नाव येऊ नये म्हणून त्याने स्वतः हाताने लिहिलेले पेपर हे जरा नष्ट केले होते. पण CBIने फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने डिलीट केलेला संपूर्ण डेटा आहे तो परत मिळवला. त्या 23 एप्रिल रोजी जो पेपर आला होता तो पेपर आल्याचे स्पष्ट झाले. 17 मे रोजी म्हणजे शुक्रवारी काय घडलं तर CBIने मोठेगावकरांची तब्बल 11 तास कसून चौकशी केली. 18 मे या रोजी काय घडलं तर पुण्यातील CBI कार्यालय बोलावून अखेर शिवराज मोठेगावकरला बेड्यात ठोकण्यात आल्या. CBIच्या विशेष न्यायालयाने त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावली. एका सायकल स्वाराचा प्रवास आता CBIच्या लॉकअपमध्ये येऊन पोचला होता. आता मला सांगा, जे शिवराज मोठेगावकर किंवा PV कुलकर्णी, मनीषा वाघमारे, जलील पठाण ही नाव फक्त एका घोटाळ्यातील आरोपींची नाहीत. हे ते लोक आहेत ज्यांनी देशाच्या भविष्याला वाळवीसारखं पोखरले. पोलीस आणि राजकीय नेते यांचं तर आपल्याला माहीतच आहे. याच्या भ्रष्ट साखळीमुळेच आज एका प्रामाणिक विद्यार्थ्याच्या हक्काच्या सीट पैशांच्या जोरावरती विकली गेली. CBIने आतापर्यंत 9पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे. पण खरा प्रश्न हा आहे की NTA सारख्या राष्ट्रीय संस्थेत एवढी मोठी छिद्रे पडलीच कशी? आणि जे विद्यार्थी रात्रंदिवस एक करून अभ्यास करत होते त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना जबाबदार कोण? आज हा शिवराज मोठेगावकर कोठडीत आहे, पण हा घोटाळा इथेच थांबणार नाही. याच्या मुळाशी अजून किती मोठे मासे गळाला लागतात हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं की या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी कोणाची आहे? NTA रद्द करावी का? कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत सांगा. हे विशेष माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.